Yesterday we have seen velocity time graph of uniform acceleration. Velocity time graph of uniform acceleration. त्याच्यासाठी हा ग्राफ आपण पूर्ण स्टडी केला. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन एरिया ऑफ क्वाड्रँगल ADCB आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार विदिन 10 सेकंड्स अँड 20 सेकंड्स याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण स्टडी केलं. हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर्म्युल्यावरून स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, त्याच्यासाठी ॲव्हरेज वेलॉसिटी घेतली आणि ॲव्हरेज वेलॉसिटी इंटू टाइम केलं तर तुम्हाला डिस्टन्स कव्हर्ड विदिन 10 सेकंड्स मिळणार आहे. ह्या 10 सेकंड्स पासून 20 सेकंड्स म्हणजे टाइम इंटरवल कितीचा झाला 10 सेकंड्स हे काढलं. त्याच्यानंतर ग्राफिकल मेथडनं एरिया जो आहे अंडर द कर्व AB हा ग्राफ आहे. एरिया अंडर द ग्राफ म्हणजे हा क्वाड्रँगल, हा क्वाड्रिलॅटरल ADCB याचा एरिया हा कशाच्या इक्वल असणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार विदिन 10 सेकंड्स. मग त्याच्यासाठी एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ काय केलेलं आहे ट्रायंगल. आता आपल्याला पुढचा इम्पॉर्टंट भाग बघायचा आहे आणि तो म्हणजे कोणता आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, इक्वेशन्स ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड. कोणते इक्वेशन्स बघायचे आहेत, इक्वेशन्स ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड. आता याच्यामध्ये ग्राफिकल मेथड म्हणजे काय, तुम्ही हे ग्राफ स्टडी केलेले आहेत. इथं आपण किती ग्राफ बघितलेले आहेत आतापर्यंत तर आपण 4 ग्राफ स्टडी केलेत. इथं आहे डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. त्याच्यानंतर हा ग्राफ आपण बघितला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, लक्षात आले. त्याच्यानंतर इथे होतं व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. युनिफॉर्म व्हेलॉसिटी असेल तर तो ग्राफ कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर 4th ग्राफ आपण बघितला व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि आता आपल्याला ह्या ग्राफचाच यूज करून इक्वेशन्स ऑफ मोशन्स, जे 3 इक्वेशन्स आहेत मोशन्सचे ते स्टडी करायचे आहेत. आता याच्यामध्ये कोणते कोणते इक्वेशन्स आहेत मोशनचे तर फर्स्ट इक्वेशन आहे, तिथं तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत. आता ते इक्वेशन्स कोणते आहेत त्याच्यावरती एक्झाम्पल्स आहेत आणि हेच इक्वेशन्स तुम्हाला स्टँडर्ड 10th मध्ये सुद्धा युजफुल होणार आहेत पहिला लेसन मध्ये. मग इक्वेशन्स ऑफ मोशन पहिलं कोणतं आहे, V इज इक्वल टू यू प्लस AT. सेकंड आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे V स्क्वेअर प्लस U स्क्वेअर प्लस 2AS. आता हे तिन्ही इक्वेशन्स केव्हा होणार आहेत, केव्हा केव्हा ट्रू होणार आहेत, व्हेन द ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मोशन असेल ऑब्जेक्टची त्याच वेळेला हे 3 इक्वेशन्स युजफुल होणार आहेत. पहिल्यांदा आता इथे काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत तुम्हाला, लेटर्स यूज केलेत. V म्हणजे काय, U, A, T, S हे काय आहेत तर U इज इनिशियल वेलॉसिटी, V इज फायनल वेलॉसिटी. आता सुरुवातीला ऑब्जेक्ट हा कसा मूव्ह होतोय, इट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ इनिशियल वेलॉसिटी U. इट्स attains a final velocity V in time t due to acceleration A. its displacement is S. आता एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि तो मोशन मध्ये जात असताना तो एका पॉइंट पासून, आता त्याचा हा इनिशियल पॉइंट असेल आणि इथं त्याची वेलॉसिटी जी असणार आहे ती काय असणार आहे U. आता त्याला फोर्स अप्लाय केल्यावरती तो मोशन मध्ये जाणार आहे आणि या पॉइंटला आल्यावरती त्याची फायनल वेलॉसिटी असणार आहे V. इथं वेलॉसिटी इन्क्रीज होत गेली म्हणजेच तो ऑब्जेक्ट काय झाला, त्या ऑब्जेक्ट मध्ये काय आहे ऍक्सेलरेशन. आणि हे ऍक्सेलरेशन कशाने डिनोट झालेलं आहे A. म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्ट ची वेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे मोशन मध्ये त्यावेळेस तो काही डिस्टन्स कव्हर करणार आहे, त्याला काय म्हटलेलं आहे डिस्प्लेसमेंट, अँड इट इज डिनोटेड बाय S. आता
इनिशियल वेलॉसिटी पासून फायनल वेलॉसिटी अटेंड करण्यासाठी काही टाइम लागतो, तो टाइम कशानं डिनोट झालेला आहे, टी न डिनोट झालेला आहे. हे लक्षात आलेलं आहे. आता हे 3 इक्वेशन्स आपल्याला डिराईव्ह करायचे. आता पहिलं इक्वेशन जे आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, या रिलेशनला काय म्हटलेलं आहे, किंवा ह्या इक्वेशनला काय म्हटलंय तर रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम. दुसरं आहे ते आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि त्याला म्हटलंय रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि थर्ड जे आहे ते काय आहे, डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हे फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे इथं, आणि तो ग्राफ स्टडी करायचा आहे. आता न्यूटन्सचे, आता हे जे इक्वेशन्स आहेत मोशनचे, ते इक्वेशन्स काय आहेत, न्यूटन या सायंटिस्टनं फाइंड केलेले आहेत. आणि त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या क्वांटिटीज घेतलेल्या आहेत, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, टाइम. वेलॉसिटी 2 टाइप्सचे असणार आहेत, इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी यू न डिनोट होणार आहे, फायनल वेलॉसिटी व्ही न डिनोट होणार आहे. आणि त्यावेळेस ऑब्जेक्ट हा कसा असणार आहे, ऑब्जेक्ट इज मुव्हिंग अलोंग अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये मोशन असेल तर न्यूटन्स लॉ इक्वेशन्सचा रूल काय होणार आहे, ते इक्वेशन्स फॉलो केले जाणार आहेत. आता आपल्याला पहिलं इक्वेशन कसं फाइंड करायचं आहे ते इथं मी फक्त ग्राफ वरती पहिल्यांदा दाखवणार आहे, नंतर आपण डिराईव्ह करायचं आहे. आता इथं तुम्हाला एक ग्राफ दाखवलेला आहे. आता द चेंज इन वेलॉसिटी विथ टाइम ऑफ युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट, ही जी फिगर आहे ती फिगर कशाची आहे, फिगर 1.9 shows the change in velocity with time of uniformly accelerated object. Velocity time graph for uniform accelerated motion असलेल्या ऑब्जेक्टचं इथं ग्राफ काढलेला आहे. आणि तो ग्राफ काढत असताना रेस्ट पोझिशन पासून ऑब्जेक्ट घेतलेला नाही, तर त्याला काहीतरी एक इनिशियल वेलॉसिटी आहे, आणि ती इनिशियल वेलॉसिटी किती आहे, यू ही आहे. त्याच्यानंतर त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत गेलेली आहे, आणि त्याची फायनल वेलॉसिटी कोणत्या पॉइंटला आहे, बी हा पॉइंट काय डिनोट करणार आहे, फायनल वेलॉसिटी. आणि फायनल वेलॉसिटी किती आहे, व्ही. ह्याच्यातला वाय ऍक्सिस हा काय डिनोट करतो, आहे वाय ऍक्सिस. आणखी हा काय डिनोट करतो, वेलॉसिटी. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे ती काय आहे, एक्स ऍक्सिस, आणि त्याच्यावरती कोणती क्वांटिटी आहे, टाइम. आता त्याच्यातला फक्त आपण कुठला पार्ट घेतलेला आहे, तर त्याची इनिशियल वेलॉसिटी यू आहे, आणि फायनल वेलॉसिटी काय आहे, व्ही. याच्यामध्ये बॉडी ऑब्जेक्ट हा कुठून कुठपर्यंत केलेला आहे, त्याचा पाथ कोणता आहे, फ्रॉम डी टू बी, एवढं तो डिस्टन्स काय करणार आहे, कव्हर करणार आहे. आता हे डिस्टन्स कव्हर करायला त्याला टाइम किती लागलेला आहे, इनिशियल टाइम असेल काय त्याचा T1 न डिनोट केला, फायनल टाइम T2 न डिनोट केला, तर T2 मायनस T1 हे किती असणार आहे, लागलेलं टाइम टी एवढं असणार आहे. म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी किंवा वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम यू टू व्ही इन टाइम टी, इथं स्मॉल टी दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला द चेंज इन वेलॉसिटी विथ द टाइम ऑफ युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी, ऑब्जेक्ट कुठून सुरू झालेला आहे, रेस्ट पोझिशन पासून सुरू झालेलं नाही. रेस्ट पासून असतं तर त्याची इनिशियल वेलॉसिटी काय आली असती, 0. पण आपण आता त्या ऑब्जेक्टची मोशन, ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना हा ग्राफ हे कन्सिडर केलेला आहे, म्हणून त्याची इनिशियल वेलॉसिटी ही काय आहे, डी पॉइंट न डिनोट झालेली आहे. त्याच्यानंतर आणि इनिशियल वेलॉसिटी इज यू. इट्स वेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग अँड आफ्टर टाइम टी इट रिचेस द पॉइंट बी. बघा इथून त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत गेली, टाइम टी पर्यंत त्यानं किती वेलॉसिटी अटेंड केलेली आहे, व्ही ही फायनल वेलॉसिटी अटेंड केली. त्यावेळेस ग्राफवरचा कोणता पॉइंट ते डिनोट करतो, बी पॉइंट डिनोट करतो. मग आता काय केलेलं आहे, ओ ई हे काय असणार आहे, ओ पासून ई पर्यंत हे टाइमचं काय आहे, चेंज इन टाइम. या टाइम मध्ये ऑब्जेक्ट इनिशियल वेलॉसिटी पासून फायनल वेलॉसिटी अटेंड करणार आहे. आणि ओ ई हे कशाच्या इक्वल आहे, किती टाइम केलेला आहे, टी एवढं टाइम आहे. ओ ई डिनोट्स टाइम टी, स्मॉल टी हे टाइम डिनोट करणार आहे. आता पहिल्यांदा इक्वेशन ऑफ मोशन
आपल्याला डिराईव्ह करत असताना आपण ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करणार. काय आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजेच काय? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. आता इथं फायनल वेलॉसिटी कोणती सेगमेंट दाखवते ग्राफवरचा? तर हे बी म्हणजेच कोणता आहे? ओ पासून सी पर्यंत. ओ सी डिनोट्स segment OC denotes its final velocity and segment OD denotes its initial velocity. कळलेलं आहे? OC minus OD. OC minus OD हे स्मॉल u आणि स्मॉल v काय आहेत? C पॉइंट पशी velocity आणि D पॉइंट पशी असलेली velocity. मग OC चेंज इन velocity म्हणजे काय असणार आहे? OC minus OD. आता OC minus OD हे काय झालं? ऍक्सेलरेशन. म्हणजेच कोणती सेगमेंट आहे? ओसी मधून ओडी गेलं तर कोणती सेगमेंट येणार आहे? सीडी. सीडी हे काय आहे? चेंज इन वेलॉसिटी. सीडी इथं लिहिणार तुम्ही. ओडीच्या तिथं काय लिहिता येणार आहे? हे बघा, इक्वल टू काय लिहिलेलं आहे? सी डी. म्हणजे तुम्हाला इथे काय आहे? ऍक्सेलरेशन. डाव्या बाजूला काय आहे? ऍक्सेलरेशन ए. मग देअरफॉर CD upon T. A is equal to CD upon T. Therefore, CD is equal to A आणि T चं काय होणार आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. CD is equal to येणार आहे AT. CD is equal to AT. तिथून इथपर्यंत हे काय असणार आहे? कशी काय व्हॅल्यू आली? CD is equal to AT. आणि हे फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज केला? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय आहे? चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. मग फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटी कोणत्या सेगमेंटनं डिनोट होणार आहे डायग्राम मध्ये? ओसी या सेगमेंटनं डिनोट होणार आहे. आणि ओसी म्हणजे आणि त्याचबरोबर इनिशियल वेलॉसिटी ही कोणत्या सेगमेंटनं डिनोट होणार आहे? ओडी या सेगमेंटनं डिनोट होणार आहे. आणि आता ओसी मधून ओडी जर मायनस केलं तर कोणती सेगमेंट राहणार आहे? सीडी ही सेगमेंट राहणार आहे. म्हणून इथं A is equal to CD upon T या इक्वेशन वरून CD is equal to काय येणार आहे? AT. म्हणून याला इक्वेशन 1. CD is equal to AT. आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ऍक्सिस पासिंग थ्रू बी. बी मधून जाणारी वाय ऍक्सिस ला पॅरलल लाईन ड्रॉ केली. आणि इट इंटरसेक्ट्स एक्स ऍक्सिस ऍट पॉइंट E. बी मधून जाणारी वाय ऍक्सिस ला पॅरलल लाईन विच इंटरसेक्ट एक्स ऍक्सिस ऍट पॉइंट E. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता अजून एक लाईन तुम्हाला पॅरलल ड्रॉ करायची आहे थ्रू पॉइंट डी. डी मधून जाणारी एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ केली तर ती पॅरलल लाईन बी ई ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहे? ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. आता बीई आणि डी ए हे एकमेकांना काय असणार आहेत? परपॅन्डिक्युलर असणार आहेत. कळलेलं आहे? आता याच्यामध्ये फ्रॉम ग्राफ वरून आपल्याला काय करता येते बघा. बीई ही सेगमेंट जी आहे ती कोणत्या दोन सेगमेंटची ऍडिशन आहे? बीए प्लस एई. बीई इज इक्वल टू काय आलं? बीए प्लस एई. आता बीए म्हणजेच काय आहे? बीए इक्वल टू काय आहे? सी डी. बीए कशानं रिप्लेस केला? सीडी न रिप्लेस केला. बीए इक्वल टू काय आहे? सी डी. म्हणून इथं लिहिलं सी डी. आणि त्याचबरोबर ए बी एक मिनिट बीए इक्वल टू काय आहे? हा पूर्ण सीडी नाही तर बी ई हे पूर्ण जे आहे या इक्वेशन मधला बीई ची कोणती व्हेलॉसिटी काय असणार आहे? इथं व्हेलॉसिटी ती व्ही. म्हणून इथं लिहिलं व्ही. बीई इज इक्वल टू काय असणार आहे? ही फायनल व्हेलॉसिटी आणि ती किती आहे? व्ही. बघा बीई म्हणजे ओसी आणि ओसी ची व्हॅल्यू काय आहे? ओसी इज इक्वल टू काय आहे? व्ही. म्हणून इथे व्ही इज इक्वल टू आता ए बी. ए पासून बी पर्यंत म्हणजे कोणतं डिस्टन्स येणार आहे? सीडी. ते सीडी इथं सबस्टिट्यूट केलं प्लस ए ई म्हणजेच काय आहे? तर ओडी. म्हणून हे इथं लिहिलं. हे का केलं रिप्लेस? तर हे काय तयार झालेले आहेत? रेक्टँगल यू ओ ए ई हा रेक्टँगल अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर सी डी ए बी हा सुद्धा काय आहे? रेक्टँगल. हा 90 डिग्रीज अँगल आहे. इथे सुद्धा 90 डिग्रीज. म्हणून हा रेक्टँगल त्याच्या अपोजिट साइड्स काय असणार आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणजेच बी ए इक्वल टू सी डी. एई इक्वल टू काय असणार आहे या रेक्टँगल मध्ये?
CDO असणार आहे, त्या व्हॅल्यूज इथं घातलेल्या आहेत. आता CD साठी इक्वेशन 1 मध्ये CD काय आहे तुमचं, CD फ्रॉम इक्वेशन 1 CD इज इक्वल टू काय आहे 80, म्हणून V इज इक्वल टू 80 सबस्टिट्यूट केलं आणि OD ची व्हॅल्यू काय आहे तर U ही व्हेलॉसिटी आहे, म्हणून इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस 80 हे तुम्हाला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह झालेलं आहे. मग ह्याच इक्वेशनला काय म्हणायचं, दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, U इज इक्वल टू V इज इक्वल टू U प्लस 80 हे काय आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता ते तुम्हाला ग्राफिकली डिराईव्ह करायला सांगतात, त्यावेळेस तुम्हाला काय काय लिहायचंय बघा. सपोज अन ऑब्जेक्ट इज इन motion along a straight line with its initial velocity u, it attains final velocity v in time t and due to acceleration a in time t. हे वाक्य आधी लिहायचं, त्याच्यानंतर हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. ग्राफ मध्ये इथं ओ व्ही किंवा ही पूर्ण वाय ऍक्सिस ड्रॉ करा, त्याच्यानंतर ही काय असणार आहे एक्स ऍक्सिस, आणि इथे हे दोन्ही परपॅन्डिक्युलर असणार आहेत एकमेकांना. आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंग मोशन किंवा ऑब्जेक्टची मोशन ही कुठून कोणता पॉइंट दाखवणार आहे तर डी, आणि डी पॉइंट पाशीची त्याची व्हेलॉसिटी आहे ती कशानं रिप्रेझेंट झाली आहे, यू न रिप्रेझेंट झालेली आहे. आता त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे आणि ती इन्क्रीज होऊन फायनल व्हेलॉसिटी व्ही ही कोणत्या पॉइंटला अटेंड झालेली आहे, बी पॉइंटला अटेंड झाली आहे, आणि त्याच्यासाठी किती वेळ लागलेला आहे, स्मॉल टी एवढा वेळ लागलेला आहे. हे कळलेलं आहे कसं कसं केलंय. म्हणजे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, पहिल्यांदा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू यू इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, हे तर माहितीये तुम्हाला, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. आता इथं फायनल व्हेलॉसिटी कोणती सेगमेंट दाखवतो आहे, ओ सी, आणि इनिशियल व्हेलॉसिटी कोणती सेगमेंट दाखवतो तर ओ डी. आता ओसी हे कशाने रिप्लेस होणार आहे, आता ओसी मायनस काय आहे ओडी, आणि ओसी मायनस एडी म्हणजे काय येणार आहे सीडी. तिथून ही जी सेगमेंट आहे सीडी ही काय सांगते चेंज इन व्हेलॉसिटी. सीडी ही सेगमेंट काय सांगते चेंज इन व्हेलॉसिटी, आणि सीडी ची व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ ऍक्सेलरेशन अँड टाइम काढायला येणार आहे. म्हणजे ह्या इक्वेशन नंतर तुम्हाला पुन्हा कोणतंच इक्वेशन लिहायचं आहे, therefore a is equal to cd upon t, आणि मग cd is equal to at हे इक्वेशन लिहायचं. आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बी पॉइंट पासून वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन ती एक्स ऍक्सिसला ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. त्याचबरोबर डी पॉइंट मधून एक्स ऍक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ करायची, ती बीई ला ए पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणार आहे. आणि आता तुम्ही काय यूज करणार आहात, बीई इक्वल टू बीए प्लस एई. कुठलं इक्वेशन यूज केलं, बीई इज इक्वल टू हे पूर्ण इक्वेशन, बीई इज सेगमेंट बीई इक्वल टू ए बी प्लस एई. आता बीई म्हणजे काय आहे, बीई काय आहे फायनल व्हेलॉसिटी, त्याची व्हॅल्यू काय आहे व्ही, म्हणून ते लिहिलं व्ही इज इक्वल टू ए टी काय असणार आहे. आता ए टी सीडी ची व्हॅल्यू आपण इथं काय घेतलेली आहे ए टी, आणि ओ डी म्हणजे काय असणार आहे इनिशियल व्हेलॉसिटी, आणि ती इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे यू, म्हणून व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी प्लस यू हे तुमचं काय येणार आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. मग ग्राफिकल मेथडनं तुम्हाला डिराईव्ह करायला सांगितलं तर तुम्ही पहिल्यांदा काय लिहायचं आहे, सपोज द ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन with initial velocity u and it attains velocity final velocity v in time t due to acceleration a and its displacement is s. आणि मग तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, तो ग्राफ ड्रॉ करून हे सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो फाइंड द किंवा डिराईव्ह, इथं हे जे आपण प्रोसेस करतो त्यालाच कोणता वर्ड वापरलेला असतो डेरिव्हेशन. डिराईव्ह derive the equation किंवा राईट डेरिव्हेशन फॉर. डेरिव्हेशन म्हणजेच प्रूफ. इथलं जे आपण हे कसं कसं हा इक्वेशन फाइंड केलं त्यालाच काय म्हटलंय डेरिव्हेशन, किंवा डिराईव्ह द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हा काय हे काय आहे
फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. डिराईव्ह करायला सांगितल्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला सगळं लिहायचं आहे. हा ग्राफ असणार आहे. आता याच ग्राफचा यूज आपल्याला सेकंड इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी होणार आहे आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा होणार आहे. ग्राफिकल मेथडनं हे 3 इक्वेशन्स आपल्याला डिराईव्ह करता येणार आहेत. त्याच्यातलं आपण पहिलं बघितलं काय आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. आणि हे लक्षात घ्या, ते करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे स्टार्टिंग, तर ऍक्सेलरेशन. कळले? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. याच्यावरती तुम्हाला कोणता क्वेश्चन लिहायला येणार आहे, डिराईव्ह द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड. हा क्वेश्चन तुम्हाला लिहायला येणार आहे आणि तो लिहा. त्याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशन ते नंतर स्टडी करूयात.